ची बातमी महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये आता मोठ्या प्रमाणात पर्यटक आले आहेत। देशभरातून आलेले लाखो पर्यटक सध्या महाबळेश्वरमध्ये गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत। तर महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात बोटिंगचा आनंद घेतानाही हजारो पर्यटक पाहायला मिळत आहेत। दरम्यान यावेळेसचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी। डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटक आता महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं महाबळेश्वरमध्ये यायला सुरुवात झाली आहे। लाखो पर्यटक महाबळेश्वरला भेट देत असतात। त्याच पद्धतीने 31 डिसेंबर असेल, नाताळ असेल, या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची आता मोठ्या प्रमाणात गर्दी ही या महाबळेश्वरला होताना पाहायला मिळते। आपण आहोत हा महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा लेक तलाव आहे आणि महाबळेश्वरमध्ये येणारा पर्यटक हा तलावात या वेण्णा लेक तलावामध्ये बोटिंग केल्याशिवाय जात नाही, बोटिंग करण्याचा मनमुराद आनंद लुटल्याशिवाय जात नाही। आणि आता महाबळेश्वरमध्ये या 31 डिसेंबरच्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे। थोड्याफार प्रमाणात महाबळेश्वरमध्ये ट्रॅफिक जॅमच्या समस्यांना या पर्यटकांना समोर जावं लागतंय, परंतु एकूणच या महाबळेश्वरची गुलाबी थंडी आणि इथे असणारे जे पॉईंट आहे त्याच्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणात आता गर्दी करताना दिसत आहेत। मग घोडेसवारी असेल किंवा वेण्णा लेक तलावातलं बोटिंग असेल, हे पर्यटकांचं आवडतं महाबळेश्वरमधलं ठिकाणं आहेत आणि त्यामुळंच आता पर्यटक हे मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरमध्ये येत आहेत। दरवर्षी लाखो पर्यटक या महाबळेश्वरला भेट देत असतात। खास करून 31 डिसेंबर असेल, नाताळ असेल, या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक इथे येत असतात। आणि आता 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक महाबळेश्वरमध्ये दाखल झालेत आणि मोठ्या प्रमाणात या पर्यटकांच्या गर्दीमुळे महाबळेश्वर आता फुलून गेल्याचं पाहायला मिळतंय। ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, महाबळेश्वर।